नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सकाळी घरातून निघाल्यापासून मी जे लाईव्ह करतोय त्यामध्ये मी एकच प्रश्न विचारतोय की बाबा या आपल्या आपत्ती व्यवस्थापन फायर ब्रिगेड यांच्याकडे अपडेटेड यंत्रसामुग्री का नाहीये। मी आता प्रभाग क्रमांक 13 मधील महात्मा फुले नगर मध्ये आहे। सकाळी इथे काय घटना घडली, हे समोर तुम्हाला घर दिसतंय ना, इथे हे झाड पडलं, ते झाड त्या घरावरती पडलं आणि आता हे मला तर झाड कटिंग ट्रिमिंग करायचं काहीतरी काम सुरू आहे। एक रस्सी लावलेली तुम्हाला दिसते आणि त्या घरावरती एक माणूस वरती चढलेला तुम्हाला दिसतोय। मगाशी तिथे झाड पडलेलं ते घराच्या वरती चढून त्यांनी कापलेलं आहे। गेल्या 2-3 दिवसापासून या प्रभाग क्रमांक 13 मध्ये ऑनफिल्ड जे नगरसेवक आहेत शहाजी कुसपे इथले स्थानिक नगरसेवक आहेत ते आहेत, त्यांच्याकडे ही तक्रार आलेली होती। मी शहाजी कुसपे यांच्याशी बोलणार आहे। शहाजी, मध्ये मी सगळ्यापासून लाईव्ह करतोय आणि मी एक प्रश्न विचारतोय आणि आता तू निवडून आल्यानंतर बरेच वेळा अनुभव घेतला असतील की आपल्या आपत्ती व्यवस्थापनाकडे आणि फायर ब्रिगेडकडे कामगार यंत्रसामुग्री आहे का? यंत्रसामुग्री ह्यांच्याकडे इच्छाशक्तीचा अभाव आहे, ह्यांच्याकडे काहीच नाहीये। म्हणजे काल रात्रीपासून ज्या घटना घडतायत ना माझ्या प्रभागात, पाणी भरलं, कालची जी घटना आहे माझ्या एरियातले 3 घरांवरचे पत्रे उडून गेलेले, 2 मजली घराचे पत्रे, लोखंडी पत्रे उडून गेलेले 8 वाजता उडून गेल्यानंतर ते यंत्रणा 9 वाजेपर्यंत आली। 9 ते 11, 11:30 ठम्म उभी होती, त्यांना काय करायचं काय सुचत नव्हतं। त्यांच्याकडे ना गॅस कटर होतं, ना हे होतं आपलं कटर होतं, ना पत्रे कापायचं कटर होतं, ना ग्राइंडर होता। त्यांच्याकडे साधा टॉर्च नव्हता, त्या यंत्रणेकडे साधा टॉर्च नव्हता, फक्त रस्सी घेऊन आलेले होते। आणि शेवटी बोलले की आमचा धोकादायक आहे, आमच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार, एवढ्या रात्री नाही आम्ही चढू शकत। आणि पत्रे अक्षरशः चाळीमध्ये लटकत होते। त्या ठिकाणी माझी स्वतःचे म्हणजे माझे सहकारी, माझे मित्र 2-3 चौघं त्या अंधाऱ्या पावसात चढून ते 16 पत्रे तोडून त्यांनी खाली काढले। जी सामान्य माणसं काम करू शकतात ती यंत्रणा, आपत्कालीन यंत्रणा आलेली होती, फायर ब्रिगेड वाले आलेले होते, अतिक्रमण विभाग वाले आलेले होते, सगळे होते, पण त्यांनी कोणीही काम करायला पुढाकार घेतला नाही। ती माझी वैयक्तिक माझ्याबरोबर फिरणाऱ्या माणसाने ती कामं केली, पण त्यांनी कामाला त्यांची यंत्रणा होती की धोकादायक आहे, आम्ही करू शकत नाही। मला म्हणणं हेच आहे की त्यांची इच्छाशक्ती आहे का नक्की काम करायची। आणि सगळ्यात मोठी गोष्ट, ह्या यंत्रणेकडे साहित्यच नाहीये कोणत्याच गोष्टीचं। आणि ही आत्ताची घटना बघा, हे जे झाड पडलेलं आहे, ह्या झाडाचा तोडणीसाठी वृक्ष प्राधिकरणाला मी 6 महिन्यापासून फॉलोअप घेतोय। 6 महिन्यापासून याचा पत्रव्यवहार केलेला आहे की ही झाडं घरावरती पडू शकतात। शेवटी हे आज झाड पडल्यानंतर आलेले आहेत। मला हेच कळत नाही की ह्या लोकांना तहान लागल्यानंतर विहीर खांदायची गरज काय? जर ही झाडाची छाटणी, सगळ्यात महत्वाचा प्रश्न माझा हाच आहे की पाऊस पडल्यानंतर हे जून-जुलै मध्ये झाडं छाटायला का तयारी करतात? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यात पाऊस चालू व्हायच्या आधी छाटणी का नाही? यांचं टेंडर निघतं एप्रिल मे ला आणि झाडं छाटणी चालू करतात जूनला। कशासाठी करतात? ते टेंडर त्यांनी डिसेंबर जानेवारीत काढावं, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 4 महिने झाडं तोडावी ना। कोणाचं कोणाकडे लक्ष नाही। आणि सगळ्यात माझा मोठा आरोप आहे, जे मोठे नेते आहेत त्यांच्याच फोनवरती काम केलं जातं, छोट्या मोठ्या नेत्याला नाहीतर कुठल्या कार्यकर्त्याचं अजिबात ऐकलं जात नाही। मी इथे शहाजी कुसपे तुम्हाला थांबवतोय। सत्ताधारी पक्षातील देखील अनेक नगरसेवकांनी पोस्ट टाकलेले आहेत की त्यांच्या प्रभागात देखील नाली सफाई झालेली नाहीये। मला वाटतं हे संजय भोईर साहेबांनी पोस्ट टाकलेली की नाले सफाई झाली नाही। म्हणजे जे सत्तेत आहेत तेच लोक त्यांना घरचा आहेर देतात की यांनी नाले सफाई केलेली नाहीये। ही लोक नाले सफाई न करता फक्त पाऊस यायची वाट बघतात। आजही माझ्या ज्ञानेश्वर नगर मध्ये 2 ते 3 ठिकाणी पाणी घुसलेलं आहे। तिथून मी आता इथे आलेलो, रात्री 12 वाजेपर्यंत पत्रे मी माझ्या माणसाने काढलेले आहेत, त्यांची यंत्रणा तिथं उपलब्ध नव्हती। तुम्ही आता फुले नगरच्या इथे आहे, तर बघा ना, आता बघा हा जो माणूस आहे, हा जो पोरगा आहे, त्याने रशी पकडले, खाली पायामध्ये चप्पल आहे आणि बघा या सगळ्या परिस्थितीत त्याला तो खेचतोय। आता तुम्ही मला सांगा, खाली नाला आहे, आता ही चप्पल जर घसरली, तो नाल्यात गेला तर किती मोठी दुर्घटना घडेल। हे काहीच सेफ्टी मेजर्स जाऊ द्या हो, सेफ्टी मेजर्स नाही। आता तो बिचारा बघा वरती जर आपण पाहिलं तर वरती त्या पत्र्यावर उभा आहे। या अशा सगळ्या परिस्थितीत मी मगाशी म्हटलं ना तुम्हाला की मला अक्षरशः या आपत्ती व्यवस्थापन आणि फायर ब्रिगेड वाले आपल्या जीवावर उदार होऊन काम करतात। शहाजी कुसपे, मी मला सांगतोय की आता यांच्याकडे तर नाहीये। मी त्या लोकांना बोललो, तुम्हाला गॅस कटर जे कटिंग करायला पत्रे उडालेले होतं, गॅस कटर मी आणून उपलब्ध करून देतो, तुम्हाला ते चालवायचं। तर की आम्हाला प्रशिक्षण नाहीये गॅस कटर चालवायचं, म्हणजे यांना शिकवले काय? हे बॅटरी साठी घेऊन आले नाहीत,
म्हणजे महापालिकाचे शेकडो कोटी रुपये सामान साहित्य शिड्या फायर ब्रिगेड नक्की हजारो कोटी रुपये. हजारो कोटी रुपये ते करतं ते कशासाठी नक्की करतं. आणि मागे महासभेमध्ये सांगितलं की आम्ही मॉकड्रिल घेतो, आम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतो. कशाचं प्रशिक्षण? 2 मजलीवरती चढायला ते घाबरत होते, ते चढले नाहीयेत. माझी माणसं चढली ते जीव धोक्यात घालून. त्यानंतर माझी लोक मला बोलली की तुम्ही मूर्ख आहे का, आपली माणसं का तुम्ही 20-20 वर्षाची मुलं मी चढवून ते काम करून घेतलं. पण ह्यांना अजिबात काही पडलेलं नाहीये. आणि हे जे झाड आहे ह्या झाडासाठी मी 6 महिने त्या वृक्ष प्राधिकरणाच्या केदार पाटील असो, तो दीपेश पाटील असो, त्या सगळ्यांना वारंवार फोन केले, पण अजिबात जुमानत नाही. नगरसेवकाची ही परिस्थिती आहे, लक्षात घ्या. नगरसेवकाची ही परिस्थिती आहे तर सामान्य माणसाला हे काय उत्तर देत असतील याचा अंदाज लावा. आता मगाशी तुम्ही जे पाहिलं तर खरंच हे म्हणजे हे जे कर्मचारी आहेत, मला वाटतं आता हे कॉन्ट्रॅक्टवर भरती केले ते नवीन सगळेजण मला कर्मचारी वाटतात. हे आता सगळं खरंच आता तो वरती तो बघा आता तो झाड कसा तोडतोय. आणि मी तुम्हाला सांगतो ही परिस्थिती या फक्त प्रभाग क्रमांक 13 मध्ये नाहीये, तर ठाण्यातील बऱ्याच ठिकाणी ही परिस्थिती आहे. त्यामुळे येणाऱ्या महासभेत शहाजी कुसबे येणाऱ्या महासभेत एका मोठ्या बजेटची मागणी तरी होईल का सगळ्या नगरसेवकांकडे आपत्ती व्यवस्थापन फायर ब्रिगेड यांच्यासाठी? मागणी होतं, बजेट मंजूर जातं, पण पैसा जातो कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मागणी होणार, मंजूर होणार, कोटेशन निघणार, टेंडर निघणार, सगळं होणार, पण ते कागदावरती अस्तित्वात ग्राउंड रियालिटी खरोखर काही नाहीये. तुम्ही ह्या महिलांचं मत घ्या, अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहतात या घरात, या नाल्या, हे झाडं कधीही पडू शकतील. म्हणजे ह्या मला लाज वाटते ह्या लोकांनी मला 50 वेळा सांगितले की ही झाडं तोडा, पण ही लोक अजिबात धम्म लक्ष देत नाहीयेत. त्यांना फक्त वेळ कुठे बिल्डरचे मोठमोठी झाडं, बिल्डरच्या त्यांच्या साईडवरती अडचणीची ठरणारी झाडं तोडायला, धंदेवाले कंपनीवाल्यांच्या आड येणारी मेन एंट्रीला दुकानवाल्यांना झाडं ती तोडायला. पण ह्या झाडं तोडायला यांना वेळ नाहीये, यंत्रणा नाहीये, कर्मचारी नाहीये. हा सगळ्या ठिकाणी बट्ट्याबोळच झालेला आहे. टाईट केलं ना जरा, हे सगळे पत्र तोडून टाकणार तुम्ही. हे टाईट केलं ना. अरे हो चाचा हो सब तिथे ऊपर जाके ऊपर का जो है ना उतना काटो.